आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मध्ये मोठ्या बातम्या। अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये अनेक मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक। आरोपी उजैर खाननं त्यांच्याकडे असलेले व्हिडिओ सहकार्याकडे पाठवले होते। अमरावतीच्या परतवाड्यातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करत घटनेची माहिती घेतल्याची सूत्रांची माहिती। अमरावतीमधील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात संतप्त पडसाद। अचलपूर परतवाडा व शहरातील बाजारपेठ आज बंद राहणार। सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय। अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण। आरोपी मोहम्मद अयाजच्या घराचं अतिक्रमण पाडण्याची शक्यता। नगर परिषदेकडून आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस। सूत्रांची माहिती तर यावेळेस या घरावरती कारवाई करणार असल्याची नोटीस देण्यात आली। अतिक्रमण करून बांधल्याचा हा संशय देखील व्यक्त केला जातोय। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात फरार आरोपी निदा खानचा फोटो समोर। धर्मांतरासाठी मन परिवर्तन करत असल्याचा निदा खानवर आरोप आहे। निदा खानचा शोध सुरू आहे, लवकरच अटकेची शक्यता आहे। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर वनराई पोलीस ठाण्यात दाखल। गोरेगावच्या नेस्कोमध्ये कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू। ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांची भेट घेणार। बळगावच्या हुक्केरी तालुक्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती। अन्य जातीतील मुलासोबत पळून गेलेल्या बहिणीची हत्या। काका आणि भावजीच्या मदतीनं भावानं बहिणीला विष पाजलं। सांगलीच्या आरगमध्ये केलं बहिणीच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार।